प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. दुपारची वेळ. 60 वर्षांचे धर्मगुरू, डोक्यावरती ऊन टळटळत असलेलं, रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले. एकच रिक्षा स्टँडवर उभी होती. रिक्षावाल्यानं त्यांनी विचारलं, अमुक एका ठिकाणी तुम्ही जाणार का? आणि त्या रिक्षावाल्याने सांगितलं, हो, परंतु थांबा, अजून काही लोकांना येऊ द्या. बघता बघता तो संपूर्ण रिक्षा स्टँड भरून गेला. त्यातील 5 माणसं एकाच रिक्षाभोवती कोंडाळे करू लागली. त्या रिक्षावाल्याने 5 माणसांना आतमध्ये घेतलं. वयोवृद्ध धर्मगुरू थोडेसे आश्चर्यचकित झाले. त्याने त्या रिक्षावाल्याला विचारणा केली की, भाऊ, मी तर अगोदर आलेलो आहे. आणि त्या माणसाने हुज्जत घालायला सुरुवात केली, माझी रिक्षा आहे, मी माझं काय पाहिजे ते करीन, तुम्ही मला बोलणारे कोण? परंतु त्या 5 माणसापैकी एक माणूस भला होता. तो माणूस ताबडतोब बाहेर आला आणि त्याने सांगितलं, मी तरुण आहे, मी थांबू शकतो, ह्या वृद्ध माणसाला जाऊ द्या. धर्मगुरू आतमध्ये बसले. प्रवास सुरू झाला. आतल्या आत ते चिंतन करत होते. एकीकडे थोडासा राग, पण दुसरीकडे ताबडतोब प्रभू येशू ख्रिस्ताची, संत पौलाची शिकवण आतल्या आत उमलत होती, आठवण करून देत होती. आपला छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आपल्या शत्रूंना क्षमा करा, वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आणि त्या विचारांनी धर्मगुरूंना खूप हायसं वाटलं. एका स्टॉपजवळ एक माणूस उतरला. त्याने तर सरळ 500 रुपयाची नोट काढलेली. रिक्षावाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संतापलेला. अशा वेळेला धर्मगुरूंनी आपल्या खिशातील सुट्या पैशाचं पुडकं काढलं. 100च्या पण 50च्या नोटा त्या रिक्षावाल्याच्या हातावरती ठेवल्या. आणि अशा प्रकारे त्या दिवशी एक फार मोठं सत्कर्म केल्याचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती विलस्त झालं. त्यांचा स्टॉप आला आणि त्यावेळेला तो रिक्षावाला त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना सांगतो, क्षमा करा, मी थोडंसं तुमच्यावरती रागावलो, परंतु तुम्ही किती आनंदाने ते सुटे पैसे मला दिलेत, फार फार आभारी, म्हणून मी तुमच्याकडून एक 15 रुपये कमी घेणार आहे. चेहऱ्यावरती अजूनही विलसत असलेलं हास्य घेऊन धर्मगुरू आपल्या रूममध्ये परतले. फार मोठा आनंद त्यांना झालेला. सहज ते सूड उगवू शकले असते. माझ्याकडे सुटे पैसे आहेत, परंतु मी कशाला देऊ? ह्याने 4 लोकांसमोर माझा कसा पाणउतारा केलेला आहे, असा विचार त्यांनी केला नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताची, संत पौलाची शिकवण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणली आणि त्यामुळे त्यांना केवढा मोठा आनंद मिळाला होता. तो आनंद पैशात मोजता येणारा नव्हता. तो आनंद सुडामधून मिळू शकणारा नव्हता. अशाच प्रकारचा आनंद घेण्यासाठी परमेश्वर आज आपल्याला पाचारण करत आहे. पहिल्या वाचनामध्ये दावीद शौलाच्या आणि जोनाथनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे. शौलाने दावीदाला किती जंग पछाडलेलं होतं. जिथे कुठे शक्य होईल तिथे त्याला ठार करण्याचा त्याने चंग बांधलेला होता. परंतु प्रत्यक्ष त्याच्या मृत्यूच्या वेळेला मात्र दावीदाने त्याची स्तोत्रच गायलं. त्याच्या मुलाशी म्हणजे जोनाथनशी त्याची अतिशय जवळची अशी मैत्री असलेली त्याही जोनाथनला त्याने योग्य अशी आदरांजली अर्पण केली. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरी आलेला. एवढी लोकांची गर्दी जमलेली की त्यांना जेवावयासही वेळ मिळेना. ह्याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी लोकांना त्यावेळेला देवराज्याची सुवार्ता सांगितली असेल, कितीतरी लोकांना स्पर्श करून त्यांना बरं केलेलं असेल, परंतु प्रत्यक्ष गावकऱ्यांनी, घरच्या लोकांनी काय म्हटलं, ह्याला वेड लागलेला आहे. जरी अशा प्रकारचा ठपका त्याच्यावरती ठेवण्यात आला तरी येशूने मात्र चांगुलपणाचा मार्ग सोडला नाही. संत फ्रान्सिस डिसेल्स ह्यांची स्मृती आज आपण साजरी करत आहोत. घोड्यांवरून प्रवास करत असताना अचानक घोडा उधळला
आणि त्याच्या दोन्ही म्यानामधून 2 तरवारी खाली जमिनीवरती पडल्या क्रुसाच्या आकारात. आणि त्या क्षणाला त्यांना स्पर्श झाला की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसाचा प्रसार करायला पाहिजे. आणि ताबडतोब तो सेमिनरी दाखल होतो काय, धर्मगुरू होतो काय, बिशप होतो काय, आणि फ्रान्झिलियन MSFS धर्मसंस्थेचा प्रमुख होतो काय. आणि अशा प्रकारचा हा संत फ्रान्सिस डी सेल्स आपल्याला सांगत आहे की बाटलीभर विनेगरने आपल्याला एकही माशी पकडता येत नाही, परंतु थेंबभर मधाने आपण हजारो माशा मुंग्या गोळा करू शकतो. चांगुलपणा हा दुष्टपणापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून आज चांगुलपणाचं व्रत पुन्हा एकदा नव्याने घेऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.